नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतीय संविधानाच्या एका अशा कलमाबद्दल ज्याची चर्चा नेहमीच सुरू असते. हो, कलम 16. हे कलम एकीकडे सरकारी नोकरीत सगळ्यांना समान संधीचं वचन देतं आणि दुसरीकडे सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची तरतूदही करतं. तर मग चला, समानता आणि आरक्षण यांच्यातला हा जो काही गुंतागुंतीचा बॅलन्स आहे ना, तोच समजून घेऊया. चला, सुरुवातीलाच एक सरळ प्रश्न विचारूया. सरकारी नोकरीमध्ये खरंच सगळ्यांना एकसारखी संधी मिळते का? हाच तो मूळ प्रश्न आहे, ज्याचं उत्तर कलम 16 देण्याचा प्रयत्न करतं. आणि बघा, हा काही फक्त कायद्याचा प्रश्न नाहीये, तर आपल्या समाजाची रचना आणि न्याय म्हणजे काय याच्याशी थेट जोडलेला आहे. आणि ह्या प्रश्नाचं आपल्या संविधानानं दिलेलं उत्तर आहे कलम 16. हे कलम काय करतं, तर ते सार्वजनिक नोकरीमध्ये म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये संधीच्या समानतेची गॅरंटी देतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकार कोणाला नोकरी देताना किंवा नाकारताना भेदभाव करू शकत नाही. हे आपल्या संविधानाच्या अगदी मूळ तत्वांपैकी एक आहे. बरं, चला तर मग जरा आणखी खोलात जाऊन बघूया. सगळ्यात आधी आपण या कलमाचा जो मूळ गाभा आहे, जो त्याचा आत्मा आहे, त्यावर फोकस करूया. आणि तो आहे समान संधीचा हक्क. इथे बघा, हे कलम 16चे दोन मुख्य भाग आहेत. एक आहे 16(1), जे सरळ सांगतं की सरकारी नोकरीत सगळ्या नागरिकांना समान संधी मिळेल, एकदम क्लिअर. आणि मग येतं 16(2), जे हे आणखी स्पष्ट करतं. ते काय म्हणतं, तर धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अशा कोणत्याही कारणावरून सरकार कोणालाही अपात्र ठरवू शकत नाही. म्हणजे एक प्रकारे हे एक आदर्श चित्र आहे, जिथे कोणताही भेदभाव नाही, फक्त शुद्ध समानता आहे. पण गोष्ट इथेच संपत नाहीये. संविधानाने स्वतःच या समानतेच्या नियमाला एक महत्त्वाचा अपवाद जोडला आहे, आणि तोच पुढे जाऊन आरक्षणाचा आधार बनतो. चला पाहूया हे नक्की कसं घडतं. इथेच कलम 16(4) पिक्चरमध्ये येतं. हे कलम राज्याला म्हणजे सरकारला मागासलेल्या वर्गांसाठी विशेष तरतुदी करायचा अधिकार देतं, ज्यालाच आपण आरक्षण म्हणतो. आता याचा उद्देश काय, तर जो ऐतिहासिक अन्याय झालाय तो दूर करणं आणि सरकारी सेवांमध्ये ज्या समाजांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांना एक संधी देणं. म्हणजे समानतेच्या तत्वाला धक्का न लावता सामाजिक न्यायाची पूर्तता करण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर मग या विशेष तरतुदीसाठी नक्की कोणते गट पात्र आहेत? संविधानाने कलम 16(4) अंतर्गत हे गट स्पष्टपणे निश्चित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने येतात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय. संविधानाने हे ओळखलं की या गटांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे एका विशेष मदतीची म्हणजे ॲफर्मेटिव्ह ॲक्शनची गरज आहे. आता सरकारने आरक्षण तर लागू केलं, पण ते कसं लागू होणार, त्याचे नियम काय असतील? इथेच न्यायव्यवस्थेची म्हणजे कोर्टाची भूमिका सुरू होते. अनेक वर्षांपासून न्यायालयांनी आरक्षणाच्या धोरणांना एक निश्चित अशी फ्रेम दिली आहे. आणि या न्यायालयीन चौकटीतला सर्वात महत्त्वाचा मैलाचा दगड ठरलेला खटला म्हणजे 1992चा मंडल खटला. त्याचं नाव आहे इंदिरा साहाणी विरुद्ध भारतीय संघ. या एका केसने भारतातल्या आरक्षणाचे नियम कायमचे बदलून टाकले. या खटल्याचा सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध निकाल कोणता असेल, तर तो म्हणजे हा आकडा 50%. सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला की एकूण आरक्षण काहीही झालं तरी 50%च्या वर जाता कामा नये. तर ह्या निकालाचे 3 मुख्य भाग होते. पहिलं, कोर्टाने ओबीसींसाठी असलेल्या 27% आरक्षणाला मान्यता दिली. दुसरा, ही 50%ची लक्ष्मण रेषा आखून दिली, जेणेकरून समानतेच्या हक्काचं उल्लंघन होणार नाही. आणि तिसरं, क्रीमी लेअर ही संकल्पना आणली. म्हणजे काय, तर मागासवर्गीयांमधले जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये, जेणेकरून तो लाभ खऱ्या अर्थाने गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. पण गोष्ट इथेच थांबली नाही. यानंतरही कोर्टात चर्चा सुरूच राहिली. 2006च्या एम नागराज केसमध्ये कोर्टाने सांगितलं की SC/ST कर्मचाऱ्यांना प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्याला डेटा सादर करून त्यांचं मागासलेपण सिद्ध करावं लागेल. आणि मग 2018च्या जर्नल सिंग केसमध्ये कोर्टाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय दिला की क्रीमी लेअरची संकल्पना SC/ST समुदायालाही प्रमोशनच्या बाबतीत लागू होऊ शकते. कलम 16 काही दगडावरची रेष नाहीये, ते काळासोबत बदलत गेलं आहे. आता आपण पाहूया की आरक्षणाच्या या फ्रेमवर्कमध्ये अलीकडच्या काळात कोणते नवीन आणि मोठे बदल झाले आहेत. साल होतं 2019, जेव्हा 103व्या घटनादुरुस्तीने आरक्षणाच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू केला. या दुरुस्तीने आरक्षणासाठी एक पूर्णपणे नवीन आधार तयार केला, आणि तो होता आर्थिक निकष. या घटनादुरुस्तीमुळे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWSसाठी 10% आरक्षणाची तरतूद झाली. म्हणजे ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे आणि इतर काही मालमत्तेचे निकष आहेत ते यासाठी पात्र ठरतात. यालाही कोर्टात आव्हान दिलं गेलं होतं, पण 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा निर्णय दिला. तर आजची नक्की स्थिती काय आहे? हा चार्ट तेच दाखवतोय. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये बघा, अनुसूचित जातींसाठी 15%, अनुसूचित जमातींसाठी 7.5%, इतर मागासवर्गीयांसाठी 27% आणि आता आर्थिक दुर्बलांसाठी 10% आरक्षण आहे. हे सगळं मिळून एकूण 59.5% जागा आरक्षित होतात आणि उरलेल्या 40.5% जागा खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी आहेत. या सगळ्या कायदेशीर आणि घटनात्मक गोष्टींचा जमिनीवर म्हणजे प्रत्यक्षात काय परिणाम होतो आणि याबद्दल समाजात सध्या काय वादविवाद सुरू आहेत? चला, या शेवटच्या भागात आपण हेच समजून घेऊया. कलम 16 हा आजही एक अत्यंत जिवंत आणि तितकाच वादग्रस्त विषय आहे. अनेक राज्य 50%च्या मर्यादेला आव्हान देत आहेत, जसं की आपण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या बाबतीत पाहिलं. क्रीमी लेअर नक्की कोणाला म्हणायचं आणि ते लागू कसं करायचं यावर अजूनही एकमत नाही. प्रतिनिधित्व आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांच्यात ताळमेळ कसा साधायचा हा एक मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका व्यक्तीचा हक्क मोठा की एका समूहाचा, यातला बॅलन्स कसा साधायचा हा वाद तर कायमच सुरू असतो. तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मागे उरतोच. समानता आणि आरक्षण यांच्यातला हा नाजूक समतोल भविष्यात कसा साधला जाईल? समाजाच्या गरजा जसजशा बदलतील तसतसा आरक्षणाचं स्वरूपही बदलेल का? हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.